सानूचे पप्पा आज महाशिवरात्री आहे, मी उपास धरला माय, तुम्ही बी धरा की. रे हेंडगा माझ्यानं धरणं ना ते काय उपास बिपास. आणि तू का बर धरलीस उपास? नाही माय उगाच हवा. 7 जन्मी तुम्हीच मला भेटाव म्हणून मी धरलावा. तुम्ही बी धरा की मीच भेटाव म्हणून. बाई मला जगू दे, पुढच्या तर जन्मामध्ये समाधान. हेंडगा लावलीस. राजगिर्याचा नाही लाडू जिरला ग माझ्या बायकोनं उपास धरला. राजगिर्याचा नाही लाडू जिरला ग माझ्या बायकोनं. सांचे पप्पा एक कूलर तर आणा माय, लय गरमी होलाय घरात बसून बसून, त्याच्यामुळे शेतात येऊन बसावं लागलं गरमी होलाली म्हणून. रे हेंडगा आणि लग्नामध्ये हुंड्यामध्ये दिले ते तर कूलर होतं की, त्याला काय झाले? लग्नात दिलेले होय ते खराब झाले की. हा मी असं करतो, एक लगीनच करतो, मला तर कूलर बी फ्री येते आणि एक बायको बी येते तुला मदत कामाला. रे हेंडगा काय की तुला काय झाले आता? तुम्ही माझं प्रेमच नाही माय माझ्यावर तुमचं. एक घात चारवा आणि उकाना घेऊन किती दिवस झालं चारीनाच झाल्या. रे हेंडगा बघले की आता म्हातारपणी ढवळा मनी मन. कशाचं नाव आहे? सोंगच करायचं, नाव बी काही उका नाही ना मला. नाही माय तुमचं प्रेमच नाही माझ्यावर, कधीच प्रेम कर. बरं बाबा घेतो, किरकिर कर नको. गरम गरम इडली सोबत चटणी खात्यात लावून, गरम गरम इडली सोबत चटणी खात्यात लावून, गिळ गुणानं नाहीतर कानाखाली देऊन ठेवून. पप्पा पप्पा हा बोला का मला? सासरवाडी मध्ये हा उद्या होळी आहे, मुताडा पिऊन आल्या की नाही तुमचं काहीच खरं नाही. तुम्हाला घरच्या बाहेरच काढून टाकत्या दोघाला बी, आम्ही दोघी. हा हेंडगा जाऊ दे रे बाबा, हे बाया की नाही त्याचा फायदा करावा. मला 2 साड्या घेऊन येऊत काय की मला त्याला, आणि ते काय की नको मला. त्या दोघी बहिणी मिळून लई कर आले, आम्ही जायच ना. चल रे बाबा जावा मग जावा, आणि साड्या आणा, येताना उगाच थोडं थोडं पिऊन या. थोडंच बरं. रंग बरसे दिगे चुनर वाली रंग बरसे. सानूचे पप्पा हा बोल काय म्हणलायस? एक फिरीज आणा माय, उन्हाळा आले या, थंड पाणी पिया येते, नुसतं भगभग कराले या पोटात. दे म्हणा तुझ्या माहेरला, काय कमी आहे? फिरीज बी देणं होय ना का त्याला? हा माहेरचे देते. आता तुमचं लग्न लावून देऊन तिथं माहेर मध्ये तेच मोठं उपकार केला का. जेवायला नाना प्रकार केलते आणि तुमच्या वरातीसाठी घोडा सुद्धा आणले होते. हा हेंडगा लागून त्या घोड्यावर बसून तर माझा गाढवपणा केला मी. सांचे पप्पा तुम्ही बियर कवा बंद करत्या? हेंडगा करतो की आता. कवा बंद करत्या? लगेच करतो आता. पीले पीले ओमर राजा. सांचे पप्पा हा बोल काय म्हणलायस? मला लग्नाच्या पहिलं माहितच नव्हतं माय तुम्हाला पुढे तंबाखू खायची सवय हाय म्हणून. वाज खान तोंड घेऊन. रे हेंडगा आणि मला तर कुठं माहित होतं तुला डोसकं खायची सवय आहे म्हणून. मेरी बाइकों ने किया बदनाम, नहीं तो मार्केट में ना मेरा नाम. सांचे पप्पा मी एक घास भरितो की उकाना घेऊन. रे हेंडगा म्हातारपणी ढवळं म्हणे मन. सोंग नाही ते सोंगच करतो. तुला गेलो दे मला. उगाच हाव माय, कधी तर घे म्हण नाव. तू काय तर वाकड राहतो. नाही चांगलंच घेतो की. हा घे बाबा, जाऊ दे किरकिरी. आदल्या घरात मधलं घर, मधल्या घरात देवळी, आदल्या घरात मधलं घर, मधल्या घरात देवळी, देवळीत होती परात. तुम्ही रोज दारू पिऊन आल्या की घरात कमरत घालतो लाथ. तू काय स्वतःला लाटखानी समजून आलीस का? हा डोसकं उठून टाकून दिले दिमागाला तर डोसक्याला टेन्शन. हा तुझंच ऐकाव का काय बी मी? हा ऐका ना, मी एक बी गोष्ट ऐका ना. दिमागाला डोसकर उगाच झागिरी दाखवायचं माझ्यावर काय बी म्हण असं म्हणलं. आता तसं म्हणलं कसं बरं बरं वाटतं की दवाखान्यामध्ये ऍडमिट झाला की नाही आता फुकट. हा हा
गिळकी तुला काय झालंय आता फुगून बसायला? एक घास भरवा नाही उपास हा माझं. खा. तसं नाही रागानं हा? प्रेमानं एक उकाना घेऊन भरवा. सोंग नाही ते सोंग सोंग गेले. शनिवार हा या. बरं बाबा मला हुकानं येईना माती येईना तू हँड घालावू नको. येते या. बर बाबा घेतो. ऐक, गरम गरम पोयासोबत खात्यात कांदे. गरम गरम पोयासोबत खात्यात कांदे. तुझ्यासोबत लग्न करून झाले म्हणजे जीवनाचे वांदे. सांगची पप्पा म्हणजे 2,64,000 कवा देत्या? विंगर हँड का तुझे कशाचे 2,64,000? हा समजा आपण जर घरी चपात्या करायला बाई ठेवलो तर महिन्याला किती घेते तिनं? 2,000 घेते की. हा मग मी 4 वर्ष झालं 3 टाइम चपात्या बनवून आला. द्या मग म्हणजे 2,64,000. सांची मम्मी जेवायला काय केलीस? उके उन्हाची 3 पोय आहे. उन्हाची रात्रीची अशी ना दिली रोटे भाजी पप्पू न 3 पो. विंगर हँड का काय म्हणलंय काय नाही.